अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। मागच्या महिन्यामध्ये बघा 11/11चं पोर्टल ओपन झालं होतं। त्या दिवशी बऱ्याच जणांनी व्यवस्थित पद्धतीने मॅनिफेस्ट करून आपली इच्छा पूर्ण करून घेतलेली आहे। तसंच बघा आता ह्या वर्षातील हे लास्टचं पोर्टल ओपन होत आहे, ते म्हणजे 12/12चं पोर्टल। तर 12 तारखेला 12 डिसेंबर 12 तारीख महिना 12, त्यामुळे 12 डिसेंबरला हे 12/12चं पोर्टल ओपन होत आहे आणि हे या वर्षातील लास्टचं पोर्टल आहे, त्यामुळे ते तितकंच प्रभावशाली पोर्टल आहे। तर या दिवशी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने मॅनिफेस्ट करायचं आहे आणि आपल्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। 12 डिसेंबर म्हणजे तारीख 12 महिना 12, त्यामुळे 12/12चं पोर्टल हे ओपन होणार आहे आपल्यासाठी। वार आहे शुक्रवार। आणि बघा मागच्या वर्षी 12/12चं पोर्टल जेव्हा ओपन झालं होतं त्यावेळेस ज्यांनी कोणी व्यवस्थित पद्धतीने मॅनिफेस्ट केलं आहे त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे आणि खरंच खूप अनुभव आहे। तुम्ही पॉझिटिव्ह असाल, तुम्ही विश्वास ठेवून ही तुम्ही मॅनिफेस्ट करत असाल, उपाय करत असाल तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट भेटेल। पण तुमच्या मनामध्ये कुठेतरी डाऊट आहे काय, म्हणजे असं केल्यानंतर कुठे काही होतं का असं तुम्हाला वाटत असेल, पूर्ण तुम्ही 100% तुमचा त्याच्यावर विश्वास नसेल तर तुमची इच्छा पूर्ण होणार नाही, अगोदरच सांगते। त्यामुळे तुम्ही उपाय करताय सेवा करताय त्यावेळेस माझी इच्छा पूर्ण होणारच आहे हा विश्वास ठेवा। नक्की 100% तुमची इच्छा पूर्णच होणार। तर बघा 12 तारखेला आपल्याला उपाय करायचा आहे। 12 तारखेला बघा दुपारी जेव्हा 12:12 वाजतील तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे। दुपारी जेव्हा 12:12 वाजतील तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे। आज जो उपाय सांगणार आहे त्यामध्ये आपल्याला एकच विश आपल्याला मॅनिफेस्ट करायची आहे। तर तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणती विश युनिव्हर्सकडे मागायची आहे। एक विश आपल्याला फिक्स करून ठेवायची आहे। आपण संसारिक माणसं आहोत त्यामुळे आपल्या भरपूर आपल्या विशेष असतात, पण करेक्ट दुपारी 12:12 आपल्याला लिहिण्यासाठी बसायचं आहे। यासाठी आपल्याला वही आणि पेन लागणार आहे, त्यामुळे अगोदरच 12:12च्या अगोदर तुम्ही वही पेन घेऊन रेडी राहा। तर तुमच्या विश लिस्ट मधील एकच विश आपल्याला लिहायची आहे। तर बघा ही विश आपल्याला 12 वेळेस लिहायची आहे। एक्झाम्पल बघा, मी खूप खुश आहे, मला खूप चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळाला आहे, थँक्यू युनिव्हर्स। मी खूप खुश आहे, माझं लग्न माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत झालं आहे, थँक्यू युनिव्हर्स। मी खूप खुश आहे, मला जॉबमध्ये प्रमोशन मिळालं आहे, थँक्यू युनिव्हर्स। मी खूप खुश आहे, मला एक गोंडस बाळ झालं आहे, थँक्यू युनिव्हर्स। मी खूप खुश आहे, माझ्या घरातील सर्व व्यक्ती निरोगी आहेत, थँक्यू युनिव्हर्स। मी खूप खुश आहे, माझा बिझनेस खूप टॉप लेवलला जाऊन पोहोचला आहे, थँक्यू युनिव्हर्स। मी खूप खुश आहे, मी जो काही व्यवसाय करते त्यामध्ये मला भरपूर यश येत आहे, थँक्यू युनिव्हर्स। मी खूप खुश आहे, मी ज्या कामामध्ये हात घालते किंवा मी जे काही काम करते तर प्रत्येक कामात मला यश येतं, थँक्यू युनिव्हर्स। मी खूप खुश आहे की माझं स्वतःचं हक्काचं घर मी विकत घेतलं आहे, थँक्यू युनिव्हर्स। म्हणजे असं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितल्या, तुमच्या यातल्या काही विश असू शकतात किंवा याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या इच्छा असू शकतात। तर तुमची जी काही इच्छा आहे ती आपल्याला लिहायची आहे। लिहिताना मी पहिलं वाक्य मी खूप खुश आहे, त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झाली आहे हे असं प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायची आहे आणि त्यानंतर थँक्यू युनिव्हर्स असं लिहायचं आहे। असं आपल्याला 12 वेळेस लिहायचं आहे, 12 वेळेस लिहायचं आहे। आणि हे सेम प्रोसेस आपल्याला 12 दिवस कंटिन्यू करायची आहे। म्हणजे 12 तारखेला आपण स्टार्ट करतोय तर 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23,
23 तारखेपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. करेक्ट रोज आपल्याला 12:12 आपल्याला आपली विश लिहिण्यासाठी बसायचं आहे. आणि उगी लिहायचं म्हणून लिहायचं नाहीये, 12 वेळेस मला लिहायचं आणि संपून टाकायचं असं करायचं नाही. तुम्ही लिहिताय ना, तर तुम्ही आता तुमची जी इच्छा आहे त्या इच्छेच्या जगामध्ये जा. ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर म्हणजे तुम्ही कसं फील करताय, तुम्ही इच्छा पूर्ण झाल्यावर किती आनंदी आहात, सगळं व्हिज्युअलाइज करायचं आहे की माझी ही इच्छा पूर्ण झाल्यानंतर मी असं असं करत आहे. हे सगळं तुम्हाला क्लिअर व्हिज्युअलाइज करायचं आहे. पूर्ण म्हणजे तुमचे इमोशन्स आहेत, फिलिंग आहेत, त्या पूर्ण त्यामध्ये त्या विश पूर्ण झाल्यानंतर ज्या असतील त्या तुम्हाला व्हिज्युअलाइज करायच्या आहेत. आणि तुम्ही जेव्हा 12 वेळेस तुमचं कंप्लीट होईल लिहून, तेव्हा 2-4 मिनिटे शांत बसा आणि परत तुमची विश जी आहे ती कंप्लीट झाली आहे असं व्हिज्युअलाइज करा. खरं सांगते, हे खूप प्रभावशाली पोर्टल आहे आणि बऱ्याच जणांना हे अनुभव आलेला आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे बघा, विश्वास ठेवून जर हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. बघा, तुमची एखादी छोटीशी विश असेल तर ती कदाचित 12 दिवसामध्ये सुद्धा कंप्लीट होऊ शकते. आणि तुमची मोठी विश असेल तर तुम्हाला या 12 दिवसामध्ये तुमचे काही ना काही संकेत तरी तुम्हाला नक्कीच मिळतील, किंवा तुमचे 10%, 20%, 30%, 40%, 50% तरी काम या 12 दिवसामध्ये तुमचं नक्की होईल. हा उपाय करून बघा आणि तुम्ही अनुभव सुद्धा घेऊन बघा. तुम्ही विश लिहिता तर फक्त ब्लॅक पेन सोडून तुम्ही कोणत्याही पेननी ही विश लिहू शकता. तर शक्यतो बघा, तुम्ही निळ्या आणि ग्रीन पेनचा वापर करा विश लिहिण्यासाठी. आणि जेव्हा म्हणजे 12 दिवस कंप्लीट होतील तेव्हा तुमचे, त्याच्यानंतर म्हणजे आता आपण एखाद्या वहीमध्ये वगैरे ही विश लिहित असतो. 12 दिवस लिहिणार आहोत तर ऑफकोर्स आपण एखादी वही वापरलेली असतो. तर ही वही तुम्ही कुठेही टाकून द्यायची नाही, कुठे किंवा जाळायची नाहीये. तर ती वही तुमच्याकडे तशीच ठेवा. आणि जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या असतात किंवा एखादं पोर्टल ओपन होत असतं, तर असे उपाय करण्यासाठी ती वही आपण परत वापरू शकतो. घरामध्येच व्यवस्थित सुरक्षित जागेत आपल्याला ही वही ठेवायची आहे. आता जे 12/12 पोर्टल ओपन झाल्यानंतर उपाय करणार आहेत तर त्यांनी या व्हिडिओच्या खाली मी खूप खुश आहे आणि मी 12/12 पोर्टल यूज करणार आहे, थँक्यू युनिवर्स, हे लिहायला विसरू नका. ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत म्हणत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.